संविधान या अंतर्गत आज आपल्या पीएम श्री राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालयामध्ये प्रश्नमंजुषा आयोजित केली आहे। या प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी उपस्थित मान्यवर आपले मुख्याध्यापिका सौ स्नेहल विषे मॅडम, मुख्याध्यापक सर श्री अमोल खरसांबळे सर आणि तसेच सर्व आपले केंद्र समन्वयक श्री अविनाश जाधव सर, तसेच परीक्षक आणि उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांचं मी औपचारिकरित्या स्वागत करते। बाळांनो, आज आपण ही जी काही प्रश्नमंजुषा आयोजित केलेली आहे त्याच्या मागचं फक्त एक कारण सांगते की आता आपण 26 नोव्हेंबर साजरा केला, संविधान दिन केलं ना आपण, हे झाड बनवलं, पुन्हा आपण बाहेर भाषण वगैरे ऐकले। 76वा आपला संविधान दिन आपण हा साजरा केला, पण त्याच्या मागचा उद्देश काय की आपल्याला कायदा कळला पाहिजे, आपल्याला आपले हक्क कळले पाहिजेत, आपल्याला आपले अधिकार कळले पाहिजेत, बरोबर की नाही? जर आज तुम्हाला म्हटलं हे नाही करायचं तर आपल्यालाही बोलता आलं पाहिजे, नाही मला राईट्स आहेत हे करण्याचे, मी करू शकते, बरोबर की नाही? बरोबर बाळांनो, मग आज ही जी काही प्रश्नमंजुषा होते की नाही याच्या अंतर्गत आपले वर्गमित्र मैत्रिणी तर उत्तर देतीलच, पण ते तुम्ही शांत चित्ताने ऐकायचं, समजून घ्यायचंय, बरोबर? बघा, जे काही उपस्थित स्पर्धक आहेत त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि या स्पर्धेला आज आपल्या परीक्षक म्हणून लाभलेले माध्यमिक विभागाचे सर श्री रामराव कंदगुळे सर, तसेच माध्यमिक विभागाच्या मॅडम श्रीमती नीतू गावित मॅडम यांचं मी या स्पर्धेसाठी स्वागत करते आणि या कार्यक्रमाची पुढचं प्रास्ताविक किंवा प्रश्नमंजुषा नक्की स्पर्धा काय आहे याचं प्रास्ताविक सांगण्यासाठी प्रदीप सरांना आमंत्रित करते। धन्यवाद। रेडी आहेत सगळेजण? आज आपण जाणून घेऊया संविधान याच्यावर प्रश्नमंजुषा घेणार आहोत। सुरुवातीला या कार्यक्रमाची आपण रूपरेषा समजून घेऊया, म्हणजे नियम काय असणारे प्रश्नमंजुषेचे। यांना मी ऑलरेडी नियम सांगितलेले आहे, तुमचे पण 1-2 नियम आहे याच्यामध्ये, यांचे नियम ऑलरेडी यांना कळालेले आहेत, फक्त तुमचे 2 नियम सांगतो असे की तुम्हाला सुद्धा यापैकी त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा अधिकार आहे, पण कधी जेव्हा या 5ही ग्रुपमधून कोणीच उत्तर देणार नाही त्यावेळेला आपण ऑडियन्स पोल घेऊया। ऑडियन्स म्हणजे काय? तुमच्या मधूनच कोणीतरी एक जण उभा राहील आणि त्या प्रश्नाचं उत्तर देईल। जर समजा दुसरा नियम, जेव्हा यांना प्रश्न विचारले जातील तर प्रश्न विचारताना मध्ये कोणीही त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना सांगणार नाही। नियम दुसरा लक्षात आला? जर असं आढळलं की तिकडे उभी प्रीती याचं 3 नंबर सांग असं आढळलं, त्याच्याशी खालाखुला केला तर त्या ग्रुपचे 4 गुण मायनस होतील। नियम तोडल्यावर मायनस होईल, प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिल्यावर नाही। नियम तोडले तर ग्रुपचे नियम मायनस होतील, म्हणून यांची मदत घ्यायची नाही आणि तुम्ही त्यांची मदत करायची नाहीये, फक्त चुपचाप बघायचं, जास्त वेळ त्याच्यात जाणार नाही आपला। 25च प्रश्न आहे आणि एका प्रश्नाला 4 गुण द्यायचे आहे, तर 4 गुण तुम्हाला एका प्रश्नाला मिळतील, मायनस नाहीये, मायनस गुण फक्त नियम तोडल्यावर असणार आहे। आलं लक्षात? आता सुरुवातीला आपण एक सॅम्पल क्वेश्चन घेऊया। तुम्हाला जो बजर दिलेला आहे त्या बजरवर एक अशी लाईन आलेली असेल बघा, म्हणजे तुम्ही आता सध्या काहीच करू शकत नाही त्याच्यावर। जेव्हा मी तुम्हाला इकडून परमिशन अलाउड करेल त्याच वेळेला बजर तुमचा काय होईल? ऑन होईल। आणि बजर ऑन झाल्यानंतर जेव्हा मी तुम्हाला प्रश्न विचारल्यानंतर हे बाळा असं करायचं, जेव्हा मी तुम्हाला प्रश्न विचारणार, प्रश्न विचारल्यानंतर 4 पर्याय जेव्हा वाचेल, 4 पर्याय वाचल्यानंतर तुम्हाला जेव्हा 4 पर्याय वाचलं, 4था पर्याय वाचून झाला त्याच्यानंतरच बजर वाजवायची आहे। ज्या ग्रुपने बजर सर्वात पहिले वाजवली त्या ग्रुपलाच तो प्रश्नाचं उत्तर द्यायचा अधिकार असणार आहे। त्याचं उत्तर चुकलं तर 2 नंबर ज्याने बजर वाजवले आहे त्याला तो चान्स मिळेल। गेटिंग इट ऑल ऑफ यू? ओके, सो लेट अस स्टार्ट। पहिले ट्रायल क्वेश्चन घेऊया, नंतर मग डायरेक्ट सलग क्वेश्चन असतील आणि तुम्हाला जे पीडीएफ दिलेली होती त्याच्यापैकी 100 प्रश्नापैकी तुम्हाला प्रश्न विचारले जातील।
मला माहिती आहे तुम्ही ते अभ्यास केलेला आहे. फक्त प्रश्न इथे आहे वेळेचा. ओके, प्रेझन्स ऑफ माइंडचा प्रश्न आहे सगळा. तर याच्यामध्ये रॅन्डमली तुम्हाला 25 प्रश्न कोणते विचारले जातील. ओके, तर आपण पहिला प्रश्न ट्रायल घेऊया, त्याच्यानंतर मग प्रश्न डायरेक्ट सुरू होतील. ऍक्च्युअल प्रश्न सुरू होतील. मग ट्रायल प्रश्न सुरू करतो मी. ओके, बघा ट्रायल प्रश्न आहे. अगोदरच्या अगोदर बजर दाबायची नाही. मी तुम्हाला अलाउड करतोय आता. बजर अलाउड केलेली तुम्हाला. प्रश्न आहे पहिला, ट्रायल प्रश्न आहे की भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहे? 1 अमित शहा, 2 नरेंद्र मोदी, 3 देवेंद्र फडणवीस आणि 4 नितीन गडकरी. हा सगळ्यात पहिले बजर वाजवणारा ग्रुप आहे शिखर ग्रुप. बाकीच्यांनी उत्तर द्यायचं नाही कोणीच. मग शिखर ग्रुप कुठे आहे? हा सांग उत्तर. व्हेरी गुड. हा ट्रायल प्रश्न होता. तर ज्या वेळेला तुम्ही चेअरअप करू शकतात, एखाद्या ग्रुपला 4 गुण मिळाले की तुम्ही त्याला प्रोत्साहन देऊ शकता, टाळ्या वाजवू शकता, तो तुमचा स्वातंत्र्य आहे. पण नियम तोडायचे नाही, त्यांना आन्सर सांगायचं नाहीये. ओके, फक्त एवढंच नियम आहे. चला आपण डायरेक्ट सुरू करूया आता. मलाच फोन आला. डायरेक्ट सुरू करूया. बघा बजर अलाउड केली सगळ्यांना. रेड बजर सगळ्यांना दिसते. चला प्रश्न स्टार्ट करूया आपण आता. पहिला प्रश्न आहे. पहिला प्रश्न आहे, संसदेत कायद्यास मंजुरी कोण देतो? ऑप्शन 1 सरपंच, बी जनता, सी राष्ट्रपती, डी पोलीस. आता बघूया की कोणता ग्रुप असा आहे की ज्यांनी सर्वात पहिले बजर वाजवली. तर ते आहे अजिंक्य ग्रुप. अजिंक्य ग्रुप कडे माहिती घेऊन जा. माईक बंद आहे का? बोल ना माईक मध्ये बोल ना पहिले. ओके, राष्ट्रपती. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते बरोबर आहे. तर अजिंक्य ग्रुपला चांगला परफॉर्मन्स त्यांनी दाखवलेला आहे. नियमही मोडला नाही, बरोबर चौथा ऑप्शन होऊ दिलं, त्याच्यानंतरच त्यांनी बजर वाजवली. ओके, बाकीच्या ग्रुपने निराश व्हायचं नाहीये. हार हे काही रोग नाहीये, तो फक्त पचवण्याचं आपल्याला दिलेली माइंडला ट्रेनिंग असते. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 खूप सोपा प्रश्न आहे. तयार राहा सगळ्यांनी. आर यू रेडी ऑल ऑफ यू? हा या. दुसरा प्रश्न आहे, भारतीय संविधानात एकूण किती अनुच्छेद आहेत? मी ऑप्शन वाचले नाही. त्याच्या अगोदर ज्यांनी बजर वाजवले आहे, 1 मिनिट, आता ज्यांची बजर आलेली आहे ते बाद आहे त्या प्रश्नामधून. म्हणजे ध्येयवेद बाद आहे, तेजस बाद आहे या प्रश्नातून, स्फूर्ती ग्रुप पण बाद आहे आणि अजिंक्य ग्रुप पण बाद आहे. उरला कोणता ग्रुप मग? शिखर ग्रुप. शिखर ग्रुप या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. त्यांच्यासाठी ऑप्शन आहे पुढे. ऑप्शन ए 395, ऑप्शन बी 200, ऑप्शन सी 100 आणि ऑप्शन डी 10. माहिती आहे 395. व्हेरी गुड. सगळ्यांनी टाळ्या वाजवायचे. व्हेरी गुड. हे काय सर लक्षात ठेवा, ठाई म्हणजे चुकांची आई. हा, ही गोष्ट आपल्याला कळते की नाही? याच्यातून घाई करायची असते का? पेशन्स ठेवायचे ना. मी तुम्हाला सूचना काय दिल्या होत्या की 4 ऑप्शन वाचल्यानंतर जोपर्यंत चौथा ऑप्शन वाचणार नाही तोपर्यंत बजर दाबायची नाही. हा तुमचा माइंड गेम आहे, लक्षात ठेवा. घाई करायची नाही. नेक्स्ट प्रश्नाला करेक्शन करा. बघा त्याचा फायदा.
दुसऱ्यांना झाला आपल्या गाईचा फायदा. म्हणून जे लोक पेशन्स ठेवतात ते सक्सेस राहतात पुढे. बघा चला पुढे जाऊया. मी तुम्हाला अलाउ करतो आता सगळ्यांना. रेड 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 बजर आला. ओके पुढचा प्रश्न घ्या. हा नंतर प्रश्नाची काठिण्य पातळी वाढेल. हा बर. पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिला नागरिक कोण? बोलू नका बोलू नका. ऑप्शन ए पंतप्रधान, ऑप्शन बी मुख्यमंत्री आणि ऑप्शन सी राष्ट्रपती आणि ऑप्शन डी न्यायाधीश. बघूया आता कोणी सगळ्यात पहिले बजर वाजवली आहे ती. पहिली बजर वाजवणारा ग्रुप आहे, सगळ्यात पहिली बजर वाजवणारा शिखर ग्रुप. व्हेरी गुड. बघा शिखर ग्रुपने बरोबर विचार केला. हा बरे. हा तर प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रपती. बरोबर आहे. आणि अशा प्रकारे शिखर ग्रुपला देण्यात येत आहे. आतापर्यंत पहिल्या प्रश्नांना 4 गुण मिळाले. हे 4 गुण 8 गुण झाले त्यांचे आता. ओके चला रिसेट करूया. ओके पुढचा प्रश्न क्रमांक 3 सॉरी प्रश्न क्रमांक 4. आता चौथा प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे. चौथा प्रश्न आहे. ओके सगळ्यांचं बजर चालू आहे. चौथा प्रश्न आहे धर्म स्वातंत्र्य हा कोणता अधिकार आहे? ऑप्शन ए आर्थिक, ऑप्शन बी सांस्कृतिक, ऑप्शन सी मूलभूत अधिकार आणि ऑप्शन डी अतिरिक्त अधिकार. आता बघूया सर्वात पहिले बजर वाजवणारा ग्रुप कोणता आहे? शिखर ग्रुप. मूलभूत अधिकार. व्हेरी गुड. तर तुमचे आन्सर बरोबर आहे. मूलभूत अधिकार. शिखर ग्रुप तर शिखरवर चाललाय. टेन्शन घ्यायचं नाही. आता पुढे असं करेक्शन करायचं. चौथा प्रश्न झालेला आहे. आता चौथा प्रश्न झाला आणि शिखर ग्रुपला 12 गुण मिळाले आतापर्यंत. ओके ऑल द बेस्ट. शाबाश. आमच्यासाठी सगळे मुलं समान आहेत. हा आमचा प्रॉब्लेम नाही. आम्ही असं करतोय का त्यांनीच सांगा तुम्ही नका सांगा असं आहे का? काही नाही. जो वाजवतोय प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवतोय त्याला चान्स दिला जातोय. तुम्ही दाखवा तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न घ्या. हा पुढचा प्रश्न आहे. अरे अलाउड नाही केलं तुम्हाला. क्वेश्चन डिसाइड झालेला आहे. बजर सगळ्यांना दिसत आहे. हा ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज पुढचा प्रश्न आहे बघा. न्यायपालिका कोणत्या बाबतीत काम करते? पर्याय क्रमांक ए कायद्याचा अर्थ लावणे, बी कायदे बनवणे, सी कायदे मोडणे आणि डी कर गोळा करणे. हा बोलू नका लगेच बोलायचं नाही. आपला आन्सर दुसऱ्यांना कळतोय लक्षात ठेवा. आणि ह्याही वेळेला शिखर ग्रुपनेच पहिल्यांदा बजर वाजवली आहे. हा टेक्निकल फॉल्ट नाहीये. इथे एक मायक्रो सेकंड वर सुद्धा येतं. बघा 1 सेकंदाचा मायक्रो सेकंडचा फरक पडलाय. 2 नंबरचा स्मृती ग्रुप बरोबर वाजवलं. फक्त 1 मायक्रो सेकंड मुळे तो पुढे गेला. शिखर ग्रुप अभ्यास चांगला असेल ना तर निर्णय शक्ती पण चांगली जाते. बघा आन्सर सांग बाळा. कायद्याचे अर्थ लावणे. शाबाश व्हेरी गुड. बरोबर कायद्याचा अर्थ लावणे. एकदम एक्झॅक्ट उत्तर आहे. कायद्याचा अर्थ लावणे. बघा न्यायपालिका कोणत्या बाबतीत काम करते? न्यायपालिका बोललेला आहे. संसद नाही न्यायपालिका. संसद आणि न्यायपालिका दोन आपल्या देशाचे आधारस्तंभ आहे. संसद कायदे बनवण्याचं काम करतं तर न्यायपालिका काय त्यांचा अर्थ लावायचं काम करत असते. आलं लक्षात? गेटिंग इट ऑल ऑफ यू? ओके विचारायचा पुढचा प्रश्न. ओके टोटल किती प्रश्न झाले? 5 प्रश्न झालेले आहे. आणि 5 प्रश्नानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. अलाउ कर रिसेट करतो. हा रिसेट झालेला आहे.
बर, पुढचा प्रश्न आहे, खूप छान छान प्रश्न आहे आणि तो प्रश्न ना खूपच कठीण आहे. बघा रेडी सगळे? ओके, रिसेट आहे ना? हा बघा, पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 6 आहे. दाबू नका बजर. हा, शिक्षणाचा अधिकार कोणत्या वयोगटाला आहे? ए 6 ते 14 वर्ष वयोगट, बी 10 ते 15 वर्ष वयोगट, सी 15 ते 20 वर्ष वयोगट आणि डी सर्व. बघूया आता शिखर ग्रुप आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा स्फूर्ती ग्रुपने शिखर ग्रुप नेहमी नाही म्हणत तसं. 6 ते 14 वर्ष. 6 ते 14 वर्ष वयोगट. टाळ्या वाजवायचं सगळ्यांनी. बरोबर उत्तर आहे. 6 ते 14 वर्ष. हे बघा, खूपच छान उत्तर दिलं आहे. कोणता वयोगट आहे शिक्षणासाठी? कोणता? 614 नाही, 6 ते 14. 614 नाही लक्षात ठेवायचं. 6 पासून तर वयोगट 14 पर्यंत हा वयोगट आहे की ज्या वयोगटामध्ये शिक्षणाचा आपल्याला अधिकार दिलेला आहे. ओके, हाय, हॅलो. हा, चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 7 ना पुढचा? हा, प्रश्न क्रमांक 7 करतो ना, टेन्शन ना घेऊ. मला पेज तर पलटू द्या. बर, रिसेट केलेला आहे तुम्हाला. हा, पुढचा प्रश्न आहे, खूप सोपा प्रश्न आहे बघा. आताच थोड्या दिवसापूर्वी आपल्या शाळेत एक व्याख्यान आयोजित केले होते. त्या व्याख्यानामध्ये हा शब्द घेण्यात आला होता आणि त्याच्यावर थोडं बोलण्यात आलं होतं, पण ते संध्याकाळी कार्यक्रम असल्यामुळे तुम्ही बघितलं का नाही माहिती नाही. ओके, चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी डॅश 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 आहे. ए एकाच धर्माचे पालन करणे, बी सर्व धर्माचा समान आदर करणे, सी धर्म नष्ट करून टाकणे आणि डी नवीन धर्म निर्माण करणे. बघूया आता कोणता ग्रुप आहे सगळ्यात पहिले बजर वाजवणारा. आणि याही वेळेला स्फूर्ती ग्रुप. व्हेरी गुड. माईक बंद आहे का? ऑप्शन बी सर्व धर्मांचा समान आदर करणे. व्हेरी गुड. स्फूर्ती ग्रुप शिखर ग्रुपला टक्कर देते आहे. ध्येयवेद ग्रुप आता मैदानात येणारच आहे, टेन्शन घेऊ नका. आणि तेजस ग्रुप आता वरतून लँडिंग करणार आहे बघा. हा, तेजस ग्रुप येणार आहे आता मैदानात. तयार राहा. शिखर ग्रुप, स्फूर्ती ग्रुप मैदानात तयार राहा. हे लोक आता येत आहेत, ते वेळेवर येतात. बरोबर, हा लक्षात ठेवा. तर हा जो प्रश्न होता धर्मनिरपेक्ष, धर्मनिरपेक्षतेचा अर्थ काय होतो? धर्मनिरपेक्षतेचा अर्थ असा होत नाही की मी कोणत्याच धर्माला मानत नाही किंवा मी अमुक धर्माला मानतो. धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? सगळ्या धर्मांचा आपल्याला काय करायचं? समान आदर ठेवायचा आहे. कोणत्याही धर्माला आपल्याला त्या धर्माचा त्याला व्यत्यय पण आणायचं नाहीये आणि त्याला मजबूर पण करायचं नाही की तू हा धर्म पालन कर असा. ओके, हाय, हॅलो. ओके, पुढचा प्रश्न घेऊया. रिसेट करतो पहिले तुम्हाला. ओके, रिसेट झालेला आहे. पुढचा प्रश्न घ्या. ठीक आहे ना? अजिंक्य या प्रश्नासाठी अजिंक्य खूप बाद होणार आहे. ओके, फक्त याच प्रश्नासाठी आहे, कारण की त्यांनी बजर अगोदर वाजून दिलाय. सॉरी, नियम आम्ही मोडू शकत नाही. नियम असतो, लक्षात ठेवा. हा प्रश्न मी विचारतात, अजिंक्य ग्रुप याच्यातून बाद झालाय. तुमचा अलाउड आहे ना? ओके, घ्या पुढचा प्रश्न. बर, पुढचा प्रश्न आहे, भारतात सर्वोच्च सत्ता कोणाकडे असते? ए पंतप्रधान, बी जनता, सी पोलीस आणि डी न्यायालय. बघूया आता. अजिंक्य ग्रुप फक्त याच्यात नसणार आहे. अजिंक्य ग्रुप नंतर कोणी वाजवलंय? शिखर ग्रुपने वाजवलंय. व्हेरी गुड. आन्सर सांगा बाळा. जनता. जनता बरोबर आहे. बरोबर उत्तर दिलं आहे. जनता. बघा, भारतात सर्वोच्च सत्ता जनतेकडे असते. सगळी पॉवर कोणाकडे आहे? जनतेकडे आहे. सगळी पॉवर आपल्याकडे असते. आपल्याला काय वाटतं? पंतप्रधान मोठे आहे, राष्ट्रपती मोठे आहे, नेते मोठे आहे. नाही, जनता सगळ्यात मोठी आहे. म्हणजेच
आपण जर ठरवलं, जनतेने ठरवलं, तर आपण कोणत्याही बदल देशामध्ये घडवून आणू शकतो. गेटिंग इट ऑल ऑफ यू? ओके, पुढचा प्रश्न घ्या. रिसेट करतो. रिसेट अलाउड केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. आता प्रश्न क्रमांक 9 सुरू होत आहे. प्रश्न क्रमांक 9 घ्या. प्रश्न क्रमांक 9 आहे, कायद्याने सर्वांना समान वागणूक मिळणे म्हणजे नेमके काय? ए. स्वातंत्र्यता, बी. समता, सी. भातृत्व आणि डी. शिक्षण. यांनी एक शिपाई ठेवलाय बरोबर वाजवायला. चला, आणि ह्या वेळेलाही ध्येयवेदने वाजवलं. या दर वेळेला काय तुम्हीच पुढे राहणार का? समता. हा? अरे काय पण आन्सर ना. अच्छा, या प्रश्नाचं उत्तर आहे समता. बरोबर आहे, उत्तर बरोबर दिलेलं आहे. आणि ध्येयवेदनेचा आता 4 गुण मिळालेले आहे या प्रश्नासाठी. व्हेरी गुड, शाबाश. समता म्हणजे कायद्याला समान वागणूक देणे कायद्यानुसार, म्हणजे सगळ्यांना यांना जशी बोलू देत जा मला. समता आणि समानता याच्यामध्ये दोघांमध्ये फरक असते. समता म्हणजे सगळ्यांना समान वागणूक देणे. जर एखादा व्यक्ती अपंग असेल तर त्याला जर काही सवलत पाहिजे असेल तर त्यालाही आपल्या बरोबरीने आणणे, ती झाली समता. जर समजा आपण तो अपंग आहे, त्याला बी तेवढं आपल्यासारखेच त्याला वागणूक दिली आपण, समजा मलाही तेवढा लाभ आहे त्यालाही तेवढा लाभ आहे, तर ती समानता झाली. पण त्याला जर माझ्यापेक्षाही जास्त लाभ देऊन माझ्या बरोबरीने आणलं तर ते समता आहे. ओके, बर पुढे जाऊया. 9वा प्रश्न झालेला आहे आणि 10वा प्रश्नाकडे वळूया. आता मी रिसेट करतो, अगोदर तुम्हाला रिसेट करतो. 25 प्रश्न आहे टोटल. 10व्या प्रश्नाकडे जाऊया. 10वा प्रश्न आहे, प्रजासत्ताक म्हणजे काय? ए. राजा राज्य करतो, बी. जनता राज्य करते, सी. पोलीस राज्य करतात आणि डी. न्यायालय राज्य करते. बघूया कोणता ग्रुप आहे की ज्याने सुरुवातीलाच बजर वाजवलेला आहे. शिखर ग्रुप. व्हेरी गुड. आन्सर सांगा शिखर ग्रुप. जनता राज्य करते. व्हेरी गुड, जनता. बरोबर उत्तर आहे. प्रजासत्ताकचा अर्थच होतो जनता राज्य करते. आणि अशा प्रकारे 10 प्रश्न आता कंप्लीट झालेला आहे. त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 11. 11वा प्रश्न विचारत आहे तुम्हाला. कंटाळा नाही येते ना? ओके, व्हेरी गुड. बघा तुमच्यापेक्षा शांत ते लोक बसलेले आहेत. कॉम्पिटिशन आहे. तुम्ही शांत का ते शांत ते? बघा किती मस्त सरळ पण बसले. अजून बघा सरळ बसले ते एकदम, आणि तुमच्याचकडे बघतायत, इकडे तिकडे बघत पण नाहीये. उलट तुमच्यापेक्षा चांगला परफॉर्मन्स त्यांचं आहे. बघा पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, सॉरी अलाव करू. साहेब आलेले आहेत. सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत. ओके, लेट्स स्टार्ट नाउ. स्टॉप. ओके, पुढचा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न आहे बघा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11 ना? 11. प्रश्न क्रमांक 11वा आहे. रिसेट केलं तुम्हाला सगळ्यांची बजर चालू आहे. ओके, पुढचा प्रश्न असा आहे, मूलभूत अधिकार कोण काढू शकत नाही? लक्षात ठेवा, मूलभूत अधिकार कोण काढू शकत नाही. ऑप्शन आहे का? ए. ग्रामसभा, बी. न्यायालय, सी. शिक्षक, डी. पोलीस. बघूया सगळ्यात पहिले बजर वाजवणारा ग्रुप कोणता आहे ते. आणि या वेळेला बजर वाजवणारा ग्रुप आहे स्फूर्ती ग्रुप. व्हेरी गुड, शाबाश. स्फूर्ती ग्रुपने बजर सगळ्यात पहिले वाजवलेला आहे. प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. न्यायालय. न्यायालय. बरोबर बरोबर आन्सर आहे. बघा
मूलभूत अधिकार, त्याला इंग्लिश मध्ये फंडामेंटल राईट्स म्हणतात. काय म्हणतात? फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकार. संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकार प्रोव्हाइड केलेले आहे, फंडामेंटल राईट प्रोव्हाइड केलेले आहे, जे कोणीही काढू शकत नाही, ज्याच्यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही. अगदी न्यायालय सुद्धा मूलभूत अधिकार आपले हिरावून घेऊ शकत नाही. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. रेडी आहेत सगळे? रेडी आहे का? ओके, चला अलाव करतो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हा, बर, सोपा प्रश्न आहे पुढचा. पुढचा प्रश्न आहे, गोपनीयता. जो ग्रुप बोलेल त्याला 4 गुण जातील त्याचे. गोपनीयता हक्क कोणाला दिला जातो? ए, विद्यार्थ्यांना, बी, नागरिकांना, सी, पोलिसांना आणि डी, शिक्षकांना. बघूया आता कोणता ग्रुप असा आहे की ज्याने सर्वात पहिले बजर वाजवले आहे. आणि आता नवीन ग्रुप पुढे आलेला आहे, तेजस ग्रुप. सगळे टाळ्या वाजवा तेजस ग्रुप साठी. मी बोललो होतो तुम्हाला तेजस ग्रुप वरती नाही बघा, एकदम एरोप्लेन मध्ये जाणार आहे. नागरिक. हा, व्हेरी गुड. आणि आन्सर बरोबर आहे, नागरिकांना. बरोबर. गोपनीयता हक्क हा कोणाला असतो? नागरिकांना असतो गोपनीयता. ओके, सिक्रेसी. चालूया पुढच्या प्रश्नाकडे. 12 प्रश्न झालेले आहेत. 12 झाले सर? 12 झालेले आहेत. 13व्या प्रश्नाकडे जाऊया. टोटल 25 प्रश्न आपण घेणार आहोत. अलाव केलेला आहे तुम्हाला ऑलरेडी. ओके, पुढचा एकदम सोपा प्रश्न आहे. घ्या, पुढचा प्रश्न आहे बघा. एक मिनिट थांब. ज्या ग्रुपने आता सध्या बजर दाबलेला आहे त्या ग्रुपला चान्स मिळणार नाही. सॉरी, शिखर ग्रुपने जे चुकी केलेली आहे ती त्यांची टेक्निकल चुकी आहे. इतर जे 4 ग्रुप आहे ते पुढे या प्रश्नामध्ये जातील. घ्या, पुढचा प्रश्न आहे, राज्यातील मंत्रिमंडळाचा प्रमुख कोण असतो? ए, पंतप्रधान, बी, मुख्यमंत्री, सी, राज्यपाल, डी, न्यायाधीश. बघूया आता कोणता ग्रुपने बजर चांगलं सुरुवातीला दाबलेला आहे. शिखर ग्रुपला प्रश्नाचा लाभ मिळणार नाहीये, सॉरी. स्फूर्ती ग्रुप, मस्त, छान. स्फूर्ती ग्रुप. मुख्यमंत्री. बरोबर आहे. प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे, मुख्यमंत्री. राज्यातील मंत्रिमंडळाचा प्रमुख कोण असतो? मुख्यमंत्री. राज्यातील मंत्रिमंडळ आहे त्यांचा प्रमुख कोण आहे? मुख्यमंत्री. मग याच्याशी रिलेट करूया आपण. देशाच्या मंत्रिमंडळाचा प्रमुख कोण असतो मग? हा, कोण असतो? पंतप्रधान. व्हेरी गुड. रिलेट करायचं, लगेच कम्पेअर करायचं. बरं, पुढे जाऊया. अलाव करतो पहिले. चला पुढचा प्रश्न घ्या. आणि जो ग्रुप खूप जास्त जोरजोरात बोलेल ना त्याचे पण 4 गुण मायनस होतील, लक्षात ठेवा. बरं, पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या निर्मितीस किती सदस्य होते? ऑप्शन ए 200, ऑप्शन बी 389, ऑप्शन सी 100 आणि ऑप्शन डी 50. बघूया कोणत्या ग्रुपने बजर सुरुवातीला दाबलेला आहे. आणि या वेळेला स्फूर्ती ग्रुपने बजर लवकर दाबलेला आहे. व्हेरी गुड. 389. 389 बरोबर उत्तर आहे. आन्सर बरोबर आहे. बघा, भारतीय संविधानाच्या निर्मितीच्या वेळेला एकूण किती सदस्य होते? 389. लक्षात ठेवायचं, किती होते? 389. कोणी जर प्रश्न विचारला तर देता येईल ना उत्तर? ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया.
बर, पुढचा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न आहे, लोकसभा सदस्यांचा कार्यकाल किती? ते तो ग्रुप पास झालाय, कोणत्या ग्रुपने वाजवलं ते बघू. अजिंक्य ग्रुप, विशेष नाही ठेवत. अजिंक्य ग्रुपने वाजवलं, इकडे आलं नाही तर बदल. रेड दिसतंय का? लाईन दिसते अशी. बर, लोकसभा सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? ए 3 वर्ष, बी 5 वर्ष, सी 6 वर्ष आणि डी 4 वर्ष. तुम्ही नाही बोलायचा. हा, या वेळेला तेजस ग्रुपने वाजवलेलं आहे. व्हेरी गुड. तेजस ग्रुप. ते अजिंक्य आहे का बाई? ते अजिंक्य. तेजस ग्रुप. तेजस ग्रुपला माहिती द्या. 5 वर्ष. बरोबर आहे, 5 वर्ष. आणि आता नेक्स्ट टाइम चुकून पण वाजवायचं नाही अगोदर. हा, तेजस ग्रुपला सर 4 गुण मिळालेले आहे. पुढचा प्रश्न 8 गुण. सॉरी, अरे या प्रश्नाचे 4 गुण बोललो मी. तर तुम्ही नका बोलू. आता चुकी करायची नाही. हा, सगळ्यांना बजर दिसतोय समोर आता? क्लिअर दिसतोय ना? ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हा, एकदम सोपा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, भारताचे पंतप्रधान कोणत्या शाखेचे प्रमुख असतात? ए विधायिका, बी कार्यपालिका, सी न्यायपालिका, डी पोलीस प्रशासन. बघूया कोणत्या ग्रुपने सगळ्यात पहिले बजर वाजवलेला आहे. स्फूर्ती ग्रुप. कार्यपालिका. हा, कार्यपालिका. व्हेरी गुड. तर कार्यपालिकाचे आहे. हा, भारताचे पंतप्रधान कोणत्या शाखेचे प्रमुख असतात? कार्यपालिका. म्हणजे ज्या वेळेला आपण म्हणतो ना न्यायपालिका, कार्यपालिका, विधायिका, यांचे वेगवेगळे प्रमुख असतात. चर्चा करू नका. 4 गुण मायनस करायचे का? हा, तर पंतप्रधान हे कार्यपालिकेचे प्रमुख असतात. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे. हो आलो, सॉरी. हा, बर, पुढचा प्रश्न अगदी सोपा आहे, घाई करू नका फक्त. भारताची संसद किती सभागृहांची असते? ए 1, बी 2, सी 3, डी 4. आन्सर कोणी दिला आता? आन्सर कोण बोलला? जोरात कोण बोलतो आन्सर? काहीतरी कोणतरी बोललं. कोणीतरी बोललं ना? ठीक आहे, हरकत नाही. चला, या वेळेला शिखर ग्रुपने पहिल्यांदा वाजवले आहे. मॅडम बघत जा, बरोबर आहे का? पक्षपात करत नाही आपण, बघा. 2. हा, शिखर ग्रुप. काय रे? 2. बरोबर. Very good. सुजल, चला, शांत कर ना त्यांना. बघा तुमच्यापेक्षा जास्त शांत ते लोक आहेत. बघा किती शांत आहेत. इकडचा ग्रुप, इकडचा ग्रुप. हा, पुढचा प्रश्न घ्या. स्पष्टीकरण जेव्हा सर देत असतील ना, तर ज्या स्टेजवरचा ग्रुप बोलेल स्पष्टीकरण सर देताना, त्याला नेक्स्ट क्वेश्चनला आता बाजूला बघा. जेव्हा तुम्ही उत्तर दिलं, स्पष्टीकरण महत्त्वाचं आहे की नाही? बाकीच्यांना कळलं पाहिजे. याचा अर्थ काय? अरे आपण प्रश्न बघण्यापेक्षा का घेतोय? कारण की ह्या लोकांना पण ते प्रश्नाचे उत्तर अवगत व्हायला पाहिजे. कॉम्पिटिशन आपला उद्देश नाहीये, अंडरस्टँडिंग आपला उद्देश आहे. लक्षात ठेवा. चला, पुढचा प्रश्न घेऊया. आलो हे सगळ्यांना? ओके, पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे, न्याय म्हणजे जस्टिस. न्याय हा शब्द
संविधानाच्या कोणत्या भागात नमूद केलेला आहे? ए प्रस्तावना, बी परिशिष्ट, सी आहे अनुसूची आणि डी आहे राज्यघटना. बघूया कोणता ग्रुप असा आहे की ज्याने सगळ्यात पहिले बजर वाजवलेले आहे आणि यावेळेला स्फूर्ती ग्रुपने बजर वाजवले. स्फूर्ती ग्रुप, चला आन्सर दे बाळा. प्रस्तावना. प्रस्तावना. किती सोपं प्रश्न आहे ना. पण दररोज म्हणतो केली उद्देशिका. एक्सप्लेनेशन देताना तुम्ही शांत बसत जा. तुम्ही हुशार आहेत मान्य आहे मला, फक्त हुशार असणं महत्वाचं नाहीये, शांत असणं पण महत्वाचं आहे. बघा, प्रस्तावना म्हणजे उद्देशिका, हा प्रेमबल म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये जस्टिस हा शब्द सुरुवातीलाच आलेला आहे बघा. हा आपण संविधान म्हणतो ना दररोज, संविधानामध्ये न्याय शब्द आहे ना, हा तर तोच हा प्रश्न आहे बघा. बर, पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचं, अलाउ करतो तुम्हाला. हा, पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न खूप कठीण प्रश्न आहे. एवढा कठीण प्रश्न आहे की हा प्रश्न जर मी पहिल्यांदा ऐकला असता तर मी उत्तर पण दिलं नसतं त्याचं, एवढा कठीण आहे. या प्रश्नासारखा कठीण प्रश्न पूर्ण प्रश्नमंजुषेमध्ये नाहीये. खूप कठीण प्रश्न आहे. हा, तरी पण तयार आहे का? पण कठीण आहे, विचारू का नको? आर यू रेडी ऑल ऑफ यू? जाऊ दे, कठीण प्रश्न विचारतोय, नंतर बोलू नका मला. घ्या, पुढचा प्रश्न आहे. भारतीय संविधान किती भाषांमध्ये उपलब्ध आहे? ए 2, बी 10, सी 22 आणि डी फक्त 1. बघूया कोणता ग्रुप आहे लवकर वाजवणारा. तेजस ग्रुप. 2. बघा, भारतीय संविधान 2 भाषांमध्ये उपलब्ध आहे. कोणी सांगू शकतं की 2 भाषा कोणत्या कोणत्या आहेत बरं? अरे तुम्ही हुशार आहे. कोणते कोणते? हा सांगते. सांग आयुष. उभं राहा मला. आणि दुसरं? आणि सर, हा सांग. इंग्लिश. हा बघ, हिंदी तू सांग, इंग्लिश तो सांगतोय. एकाने दोघं सांगायचं बरं होईल ना? वाटून घेतलंय का तुम्ही? नाही, वाटायचं नाही आपल्याला, एकाने सांगायचं सगळं. हिंदी आणि इंग्लिश 2 भाषांमध्ये उपलब्ध आहे भारतीय संविधान. बर, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक किती आहे मॅडम? 20वा. आता 20वा प्रश्नाकडे जाऊया. आणि 20वा प्रश्न हे बोललं का रे? 5 प्रश्न फक्त 5 प्रश्न राहिले, मग त्याच्यानंतर लगेच रिझल्ट समोर येऊन जाईल तुमच्या. बघा, पुढचा प्रश्न आहे. सार्वभौम संवर्जन. सार्वभौम या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे हे अचूकपणे नमूद करा. ओके. ए आहे स्वतंत्र अधिकार असलेला देश आणि बी शेजारचा देश. सी आहे गुलाम देश आणि डी आहे राज्यातील कायदा. बघूया कोणता ग्रुप आहे ज्यांनी सगळ्यात पहिले बजर वाजवलंय ते. स्फूर्ती ग्रुप नावाप्रमाणेच आहे बघा. स्फूर्ती आहे, एनर्जेटिक ग्रुप आहे, म्हणजे स्फूर्ती ग्रुप आहे. कोणी बजर वाजवलं इथे समोरच आहे बघा. हा, बघत जा रे, तू पण बघत जा. त्यांना असं वाटेल की सर विकास त्या ग्रुपचं नाव घेत आहे काय, गैरसमज व्हायला नाही पाहिजे. स्फूर्ती ग्रुप आहे.
वगैरे सांगतात ना, बरोबर ना? दुसरं कोण आहे? शिकर आहे. हा. स्वातंत्र्य अधिकार असलेला देश. हा? स्वातंत्र्य अधिकार असलेला देश. अरे यार, किती मस्त चान्स मिळाला होता तुम्हाला. हा? अभ्यास नाही केला का रात्री? केला? किती दिवसापासून अभ्यास करत होते? 2च दिवस अभ्यास केला. फक्त 2 दिवस अभ्यास केला आणि त्याचा परिणाम त्यांचं हे उत्तर बरोबर आलंय. टेन्शन घेतलं तू? हा? खूप जास्त टेन्शन घेतलं बघा. रिसेट करतो. पुढचा प्रश्न, जो ग्रुप बोलेल किंवा ग्रुपचे 4 मायनस. पुढचा प्रश्न घ्या. हा, पुढचा अगदी खूपच सोपा प्रश्न आहे. एवढा सोपा प्रश्न आहे की तुम्ही दररोज ते ऐकतात सगळीकडे. हा, माहिती आहे ना? बघा, माहिती आहे त्याला माहिती मी काय विचारणार ते. माहिती ना काय विचारणार? बर, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, अलाव केला ना तुम्हाला? ओके. पुढचा प्रश्न आहे, भारताचे संविधान भारताचे संविधान कोणत्या प्रकारचे आहे ते अचूक निवडा. ए रिटन, बी नॉन रिटन, सी हाफ रिटन आणि डी फॉरेन लँग्वेज. बघूया कोणत्या ग्रुपने बजर सुरुवातीला वाजवले आहे. शिखर ग्रुपने वाजवले आहे. सांग रे. रिटर्न. रिटर्न. व्हेरी गुड. बरोबर आन्सर दिलेला आहे, रिटर्न. आता मी सांगतो, मी इथे तुमच्या सोबत एक ट्रॅप तयार केला. सांगू शकता कोणता ट्रॅप होता? कोणता? हा, मराठी ऑप्शनला इंग्लिश मध्ये कन्वर्ट केलं. भाषा ही फक्त कम्युनिकेशनचा आधार आहे, नॉलेज नाही. लक्षात ठेवा. भाषा चेंज झाली, नॉलेज तोच होता, फक्त लँग्वेज चेंज झाली. ओके, म्हणून हे लक्षात ठेवायचं बाकीच्या ग्रुपने पण. हा, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. कितवा प्रश्न आहे सर? 22वा रनिंग क्वेश्चन आहे. आता 22वा प्रश्न विचारला जाणार आहे. जे बोट चोळू नका, इकडे लक्ष द्या. टेन्शन घ्यायचं नाही, पुढे पण आपल्याला घ्यायचंय, त्यावेळेला तुमचा नंबर येऊ शकतो. बघा पुढचा क्वेश्चन आहे. पुढचा प्रश्न आहे, खूप कठीण प्रश्न आहे. हा, खूपच कठीण प्रश्न आहे. बघा, मूलभूत कर्तव्य, फंडामेंटल ड्युटीज संविधानात कोणत्या वर्षी जोडल्या गेली? When fundamental duties attached in Constitution. ऑप्शन आहे ए 1950, बी 1976, सी 1962 आणि डी 2000. बर, आता बघूया कोणता ग्रुप आहे की ज्याने सगळ्यात पहिले बजर वाजवले. शिखर ग्रुप. 1976. फोटो नाही काढला. फोटो नाही. बघा आन्सर बी ते देतात, तेच म्हणताय बरोबर आहे सर. बाकीचे ग्रुप खुश होत आहेत कारण तुम्ही त्यांना खुश होण्यासारखी संधी दिली. मुलंही खुश होत आहेत कारण प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. पुढे जाऊया. आता पुढचा प्रश्न.
पुढचा घ्या प्रश्न, पुढचा प्रश्न घेऊया. हा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न नंबर 23. 23वा प्रश्न आहे, घ्या. बरोबर ना? हा. पुढचा प्रश्न आहे, निवडणूक आयोगाची जबाबदारी काय आहे? निवडणूक आयोगाची जबाबदारी काय आहे? ऑप्शन ए आहे पगार देणे, ऑप्शन बी शिक्षण देणे, ऑप्शन सी निवडणुका पार पाडणे आणि ऑप्शन डी रस्ते बांधणे. बघूया आता. आणि याही वेळेला शिखर ग्रुपनेच पहिल्यांदा बजर वाजवले आणि असं एक कोणता तरी ग्रुप आहे त्यांनी बजरच नाही वाजवले. आता शिखर ग्रुप आन्सर दे. निवडणुका पार पाडणे. व्हेरी गुड, बरोबर आन्सर आहे, निवडणुका पार पाडणे. आणि आता फक्त 2च प्रश्न बाकी आहे. 23 प्रश्न झालेले आहे, 24वा आणि 25वा. 25 प्रश्न कंप्लीट झाले की स्पर्धा कंप्लीट होईल. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. सेकंड लास्ट क्वेश्चन आहे, म्हणजे 24वा प्रश्न आहे. हा, पुढचा प्रश्न आहे, लोकसभा स्पीकर कोण निवडतो? ऑप्शन ए अलाउड केलं का तुम्ही? तुम्हाला मी केलं नाही. लोकसभा स्पीकर कोण निवडतो? ए जनता, बी राज्यपाल, सी लोकसभा सदस्य आणि डी आहे न्यायपालिका. ज्यांनी पहिलेच्या पहिले दाबले त्यांना बात करूया आपण आता. ते चान्स जो पहिला बजर दाबणारा होता स्फूर्ती ग्रुप त्याला मिळणार नाही. घाई केली तुम्ही, न्यायपालिका पूर्ण वाचणार होतो, तुम्ही न्यायच वाचू दिलं फक्त मला, म्हणजे घाई केली तर त्याची संधी मिळणार आहे तेजस ग्रुपला. तेजस ग्रुप 2 नंबर आहे. तेजस ग्रुप कडे माहिती घेऊन जा. आन्सर येतंय का सांग? लोकसभा सदस्य. लोकसभा सदस्य बरोबर आहे, लोकसभा सदस्य. आणि लास्ट क्वेश्चन आहे, बघा पुढचा प्रश्न आहे बघा. बर, शेवटचा प्रश्न आहे बघा. जे प्रेक्षक आहे त्यांचा स्टॅमिना बघा किती आहे. ते मुलं बसले तुमचा गेम बघण्यासाठी, ते किती शांत बसले बघा, आणि ते पण सरळ बसले अजून. हा बघा पुढचा प्रश्न आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन, आपत्कालीन स्थितीत, इन इमर्जन्सी, आपत्कालीन स्थितीत कोणाचे अधिकार मर्यादित होतात? आपत्कालीन स्थितीत कोणाचे अधिकार मर्यादित होतात? ए आहे सगळ्यांचे, बी फक्त विद्यार्थ्यांचे, सी शिक्षकांचे आणि डी शेतकऱ्यांचे. आता बघूया कोणी बजर वाजवली पहिले. याही वेळेला शिखर ग्रुपने पहिल्यांदा बजर वाजवली. व्हेरी गुड. सगळ्यांचे. ओके, सगळ्यांचेच अधिकार जे आहेत ते काय होतात? आणीबाणीच्या म्हणजे आपत्कालीन परिस्थितीमध्ये ते सगळ्यांचे अधिकार मर्यादित होऊन जातात. ओके, आणीबाणीचे प्रकार भरपूर आहे, नंतर तुम्हाला वेळ मिळाल्यानंतर सांगेल मी जेव्हा परिपाठाच्या वेळेला. तर अशा पद्धतीने आपण 25 प्रश्न झाले. हा 25 प्रश्न झालेले आहेत.
आणि 25 प्रश्नामध्ये प्रत्येक प्रश्नाला 4 गुण होते. असे टोटल 100 गुणांची ही प्रश्नमंजुषा होती. या प्रश्नमंजुषेमध्ये आता बघूया कोणत्या गटाला किती गुण मिळाले आहे हे आपले पर्यवेक्षक स्वतः सांगतील. माहिती ते स्टेजवर. सर तुम्ही दोघं स्टेजवर. आता आपल्या प्रश्नमंजुषेचा निकाल ऐकायची वेळ आलेली आहे. सगळ्यांनी तयार राहायचंय आणि ज्या ग्रुपला जो ग्रुप विजयी झाला नसेल तर त्यांनी निराश व्हायचं नाही. एक मिनिट शांत बसा फक्त. बाळांनो इकडे लक्ष द्या. बाद व्हायचंय. छानपैकी बसा बरं. मजा आली? फक्त मज्जा आली? शिकायला मिळालं? संविधानातले काहीतरी माहिती लक्षात राहणार आता? नेक्स्ट टाइम तुम्ही पाहिजे. नक्की का? मजा येते ना बजर वाढवताना? कसे आता वाजू वाजू वाजू. फायदा काय होतो सांगू तुम्हाला याच्यामुळे? एकाग्रता वाढते खूप. ह्या सगळ्या ग्रुपला उत्तर पाठांतर त्यांचं परफेक्ट आहे. खेळ कुठे चाललाय? बजर वाजवायच्या याच्या बरोबर. सर जेव्हा पॉइंट्स बोलत होते, वाचण्याचा स्पीड कमी जास्त झाला की बजर वाजला की पॉइंट जातो की नाही जात. म्हणजेच इथे आपण ह्याच्यातून पण काय शिकतो? जरी काही वेळेला क्षणांना आपल्याला काही गोष्टी माहिती असल्या तरी त्या कधी कोणत्या काळी प्रेझेंट करायचं त्यालाही फार महत्वाचं असतं. आहे की नाहीये? पॉइंट्स गेले की नाही आपल्या काही ग्रुप्सचे. म्हणजेच एकाग्रता शिकतो. इथं उभं राहायचंय. आत्मविश्वास मिळाला की नाही मिळाला? मिळाला की नाही मिळाला बाळांनो? मग आपल्या सगळ्यांमध्ये ही गोष्ट हवी आहे की नको? नक्की. आता बघा, विचार करा बाळांनो. आता रिझल्ट येतोय. काउंटडाऊन सुरू झालेला आहे. आता ताट उभं राहिलं तरी चालेल. आता कुठे बजर वाजवायचंय? वाजवायचंय. त्याच्यावरती रिझल्ट आहे. सर रिझल्ट रेडी आहे. मी आपल्या पर्यवेक्षकांना विनंती करते की त्यांनी या स्पर्धेचा रिझल्ट अनाउन्स करावा. नमस्कार. या ठिकाणी उपस्थित आपले संविधान दिनानिमित्त जी प्रश्नमंजुषा घोषित करण्यात आलेली त्या ठिकाणी आजचा जो निकाल आहे तो या ठिकाणी आपण घोषित करूया. त्याआधी या ठिकाणी उपस्थित जे काही आदरणीय व्यासपीठ आहे, व्यासपीठावर उपस्थित माननीय सुधाकर सोनवणे साहेब, त्यानंतर या ठिकाणी उपस्थित मुख्याध्यापक, त्याचबरोबर शाळा क्रमांक 55च्या मुख्याध्यापिका, उपस्थित शिक्षक, त्यानंतर या ठिकाणी आवर्जून ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पार्टिसिपेट केलं ते विद्यार्थी, त्यानंतर या ठिकाणी एवढे उत्साही असलेले आमचे विद्यार्थी, त्यांचं मनापासून स्वागत करते आणि या ठिकाणी आजचा जो निकाल आहे तो या ठिकाणी जाहीर केला जाईल. त्याआधी जेवढे काही ग्रुप आहे त्यामध्ये शिखर ग्रुप असेल, स्फूर्ती, तेजस, ध्येयवाद आणि अजिंक्य हे जे ग्रुप आहेत त्या विद्यार्थ्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे. जसे की स्पर्धेचं युग म्हटल्याच्या नंतर प्रत्येकाला त्या ठिकाणी पार्टिसिपेट होता आलं पाहिजे आणि त्याच परीने त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांनी उत्तरं दिलेली आहेत. तर आता या ठिकाणी आपण तो जो उत्साह आहे, 1 नंबर कोणाचा, 2 कोणाचा, तर तो आपण या ठिकाणी घोषित करूया. तर या ठिकाणी 3 नंबरचा ग्रुप कोणता आहे तर तो आधी आपण या ठिकाणी घोषित करणार आहोत. तर त्या ग्रुपचं नाव आहे तेजस ग्रुप. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. त्यानंतर द्वितीय क्रमांक ज्या विद्यार्थ्यांचा आहे तो ग्रुप आहे या ठिकाणी स्फूर्ती ग्रुप. त्यानंतर आवर्जून या ठिकाणी आपल्याला उत्सुकता असते की 1 नंबर कोणाचा. तर या ठिकाणी सर्वात सुंदर उत्तर देणारे जे विद्यार्थी आहेत तो ग्रुप आहे या ठिकाणी शिखर ग्रुप. जोरदार टाळ्यांमध्ये
अशा प्रकारे या ठिकाणी जी संविधान दिनानिमित्त प्रश्न मंजुषा आयोजित करण्यात आलेली होती त्याचं उत्तर या ठिकाणी आपण घोषित केलेलं आहे. तर या ठिकाणी पुढचं नियोजन मी उपस्थित करते. वैशाली मॅडम करते.